पण उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब होण्यामागचं आता कारण उघडकीस आलेलं आहे। जिजाई निवासस्थानी अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अर्धा तास चर्चा झाली आहे। कालची चर्चा फिसकटल्यानंतर अमोल कोल्हे यांनी भेट घेतली आहे। पोलीस संरक्षण, पोलीस ताफा न घेता अजित पवार बारामती हॉस्टेलमधून एकटेच बाहेर पडले होते, त्यामुळे ते कुठे जात आहेत असा प्रश्न सगळ्यांसमोर होता। पण त्यांनी जिजाई या बंगल्यावर जाऊन अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। बालाजी, कस्तुरी, नक्कीच अजित पवार ज्या पद्धतीने सकाळी एकटेच बाहेर पडले, त्यानंतर काहीतरी महत्त्वाच्या कामाला ते बाहेर पडलेत असं म्हणलं जात होतं। काल दोन्ही राष्ट्रवादीची जी चर्चा आहे ती फिसकटली होती आणि त्यानंतर जे आहे ते अजित पवार एकटेच गेले आणि जिजाई बंगल्यावर गेले। त्या ठिकाणी अर्धा तास अमोल कोल्हे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत, पिंपरी चिंचवडची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासाठी ही चर्चा झाल्याची माहिती आहे। अमोल कोल्हे सुद्धा या चर्चेनंतर निघून गेले। मात्र आता जिजाईवरून परत अजित पवार जे आहेत ते कुठलाही ताफा न घेता रवाना झालेले आहेत। ते कुठं गेलेत त्याचा अजून आणखी परत एकदा तशी स्थिती आलेली आहे की ते नेमकं कुठे गेले हे सांगता येत नाहीये, कारण त्यांच्यासोबत कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही, कुठलाही सरकारी ताफा नाही। एकटेच अजित पवार आणि त्यांचा चालक जो आहे तो एका गाडीत बसून आता जिजाईहून सुद्धा अजित पवार निघालेले आहेत। त्यामुळे आज दुपारपर्यंत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावरून, अजित पवारांच्या स्तरावरून, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या स्तरावरून काही बैठका असल्याची माहिती आहे आणि त्या बैठकीतून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याचा निर्णय होणार आहे। त्यामुळे आज अजित पवार ज्या पद्धतीने स्वतः एकटे फिरतायत त्यामुळे काहीतरी खासगी आणि महत्त्वाच्या बैठका होत आहेत आणि या बैठकातून काहीतरी मोठा निर्णय आज दिवसभरात होण्याची शक्यता आहे। त्याची सुरुवात मात्र अमोल कोल्हे यांच्या चर्चेने सुरुवात झालेली आहे। अमोल कोल्हे यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी आहे, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेमधले काही अपडेट्स आहेत ते सुद्धा वरिष्ठांना देण्याची जबाबदारी आहे। त्यानुसार आजची ही चर्चा झाल्याची माहिती आहे। नेमका आता अजित पवार काही घोषणा करतात का, आज काही मोठी घडामोड घडते का ते पाहावं लागेल। मात्र सकाळपासून ज्या पद्धतीने अजित पवार एकटे फिरतायत, ताफा सोडतायत, त्यामुळे काहीतरी खासगी बैठका ज्या आहेत त्या मोठ्या घडतायत आणि त्या बैठकीतून काहीतरी निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती आहे। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आज ह्या युती किंवा आघाडीची घोषणा करावी लागणार आहे, कारण उमेदवारांमध्ये सुद्धा धाकधूक आहे, कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम निकालावर होऊ नये यासाठी आज ही सगळी चर्चा जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्हीकडून होताना पाहायला मिळतोय। मात्र अजित पवार या सगळ्यामध्ये सस्पेन्स कायम ठेवतायत, एकटे फिरतायत, त्यामुळे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय पुण्यातून महत्त्वाची घडामोड। राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आता राजकीय वर्तुळात घडामोडींना प्रचंड मोठा वेग आलेला आहे। बैठका असू देत, मुलाखती, चर्चा, जागा वाटप, ह्या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आज अचानकपणे सकाळी अजित पवार यांनी सगळ्यांना चक्रावून सोडलं, कारण ते अचानक पोलिसांच्या संरक्षणाविना, कुठलेच बॉडीगार्ड्स न घेता सकाळी एकटेच बाहेर पडले। त्यामुळे ते नेमके गेले तरी कुठे होते असा सगळ्यांना प्रश्न पडला। पण ते जिजाई निवासस्थानी अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येणार का याची चर्चा मात्र अजूनही काहीशी धुसरच आहे।